आम्हाला पंढरपूरला का जावं लागते? आम्ही वाईट व्यसनाच्या दूर गेलो पाहिजे. जो वारकरी आहे तो कधी दारू पिणार नाही, मांस मटण खाणार नाही, व्यभिचार करणार नाही. म्हणून आम्हाला देवा धर्माची गरज आहे. आता याचे तुमचा मुलगा आहे का? तो याचे पप्पा आले म्हणून तुमचा मुलगा आला, पाठवा त्याला इकडे. ये रे बेटा, पुस्तक देतो तुला, ये ना. बरं राहू दे, 100 रुपये घे. ये बेटा, निळी नोट आहे, निळी. हा ये रे. बापावर गेला की मम्मी हो. बर तुम्ही या, उठून त्याला घेऊन तुम्ही या. अरे थांब ना दादा, पिकअप नाही घेऊन राहिला. अधिक महिन्यात झाला काय? 2 पैकी एक. अबे थांबा ना. अरे भाऊ थांबा ना, तुम्ही लहान लेकरू आहे म्हणून तर विचारलं. मम्मीवर गेला की पप्पावर. बसा. विठ्ठल 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 बोला पंढरीनाथ बोलो छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. तुमचे नेकनूर गाव अतिशय नेक आहे. तुमचा नूर सांगून राहिला कि ये लोग अच्छे हैं करके तो कीर्तन सुनने को आ गए. नाही तर कीर्तनात येत नाही, तमाशात गर्दी वाढते. तुम्ही भांडण करा तर तुमच्यापेक्षा डबल लोक जमा होतात रोडवर. एकामेकाला शिव्या द्या तर फुल गर्दी जमा. न निमंत्रण देता हे असंच आहे. आणि चांगल्या गोष्टी ऐकायला लोकाईले जमा करायला लागते. कृपा करून या. एवढा मोठा ओंकार मंडप साऊंड सांगितला, एवढं मोठं स्टेज. आम्हाला माझं गाव इथून 450 किलोमीटर आहे. मी शेगाव आहे ना गजानन महाराज, तिकडे राहतो. शेगाववरून माझं गाव 75 किलोमीटर आहे. एवढं लांब अंतर कापून आलो मी. एवढ्या लांबून तुमच्या जवळ यासाठी आलो. तुम्ही एवढ्या दूर बसले, मी एवढ्या लांबून तुमच्या जवळ बसायसाठी आलो. आणि तुम्ही एवढ्या जवळ येऊन एवढ्या दूर बसले. आपण जवळ येण्यासाठी तर कीर्तन आहे. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या. अरे आपण एकत्रित आलो पाहिजे. 18 पगड जातीचे लोक. उद्या विधानसभा इलेक्शन आहे. आपण 18 पगड जातीचे लोक एकत्रित आलो पाहिजे. बरं फक्त इलेक्शन मध्ये तुम्ही आतापासून तयारी करा. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सौख्य त्याला, कोणी राव होई सांगण्याची आलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. माझा
जो विचार आहे हा माझा नाही, साधू संतांचा विचार आहे. हे ग्रामगीता लिहिली तुकडोजी महाराजांनी आणि यामध्ये सर्व विचार दिला की तुझं गावच नाही. धनगर, माळी, एसटी, मातंग, चांभार, मराठा, कुणबी, शिंपी, मी शिंपी आहो, हे आदिवासी आहेत, माझा ड्रायव्हर धनगर आहे. आपण एकत्रित आलो पाहिजे. अरे आई बहिणींना सांगतो 10 रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतात, पण केव्हा संघटित झाल्यावर. आपण जर तुकडे तुकडे अलग पाडले, हा या समाजाचा, हा या जातीचा, तो त्या जातीचा, त्याच देवे. याच्या पुढचं सांगा बरं तुम्ही एखाद्या तरुण पोरान, याच्या पुढचं काय आहे माहित असलं बोला, बोलत जा, म्हणा ना. हा उभे राहा, बक्षीस घेऊन जा. या इकडे. इथे या. तुमची तब्येत चांगली आहे काही? महाराज कडे लक्ष ठेवता की नाही? त्याला माझ्या हड्ड्यात दिसून राहिलं. तुमची तब्येत चांगली आहे, अंगाले अंग लावलं म्हणजे माई हालत बनी. तुमचं काय आडनाव माईक घ्या बरं. म्हणजे आपलीच पार्टी आहे. दत्तात्रय भाऊ म्हणू नका, लोक घरी जातील. कारण जास्त देवा धर्माचं चालत नाही. मी कीर्तन करून मिक्सर करतो, एक गाणंही धड नाही म्हणत मी. धन्यवाद. मन तृप्त झाले आहे रे तुझ्या दर्शनी, मला गरज तुमची आहे. मी एकटा महाराज उच्चार मन तृप्त झाले आहे म्हणून आपल्याला सर्व जातीले एकत्रित यावं लागत. आता जाती जातीमध्ये तुकडे पडले, जे कधी नाही झालं ते आता झालं. अरे आम्ही हे आदिवासी, मा ड्रायव्हर धनगर, मी शिंपी, तुमच्यामध्ये सोनार आहे, धोबी आहे, कोळी आहेत, आप्पा आहेत, महात्मा बसवेश्वर समाज, महानुभाव आहेत, सर्व एकत्रित आलो आहे. आता मला सर्वात मोठी भक्ती आहे. मला सांगा ना, शेजारी आग लागली तर फक्त आपल्या जातीचेच लोक येतात का? अरे आग लागली आपल्या जातीवाल्याला, सर्व गाव जमा झालं ना तर ते आग विझन. आज हेच आग लागली माझ्या माय मावल्यांनो, घराघरात आगा लागल्या. भाऊ, देर, जेठ, सासू सासरे एका जागी मुश्किल न सापडून राहिले. ज्या बाईच्या घरात सासू सासरे आहेत हल्ली, त्या बाईनं एका बाईनं उभं राहा. उभे राहा, एका ताईनं उभे राहा. सध्या मी घरी येऊन पाहिन कोणाला सासू सासरे देर सर्व एकत्रित आहेत म्हणजे महात्मा बसेश्वर. तो ते काय म्हणतात ताई त्याला गळ्यात आहे? अच्छा, ते पाहता बरोबर मी ओळखलं. घे आपलीच पार्टी दिसून राहिली. मी शिंपी. आई इकडे या. तू आई म्हणत जाय, पण तो बाप आल्यावर नको म्हणत जाऊ. आलं काय लक्षात? आई उभ्या राहा. अव सासू आई म्हणते तरी तुला किंमत नाही. या आई, या या. तुमच्या हातानं सुनीचा सत्कार करा. ते मंगापासून तुमच्याकडे पाहून राहिली, मी उभी राहू की मांग राहू.